Hello friends, how are you? Fine. Okay. Actually, this is first lecture of 11th science syllabus. Today we will start first topic, but fourth number of topic our biology syllabus, kingdom animalia. Kingdom animalia. याला मराठीत आपण काय म्हणतो? प्राण्यांचं राज्य किंवा प्राण्यांचं विश्व. दिस टॉपिक इज फॉर 4 मार्क्स. हा टॉपिक इयत्ता 11वी सायन्सच्या सिलेबस मध्ये 4 मार्काला अपेक्षित आहे. याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न पडू शकतात. ऑब्जेक्टिव्ह टाइप, राइट आन्सर इन one sentence means very short questions, then short questions also like a short note on like this, and also broad questions are there, but topic asked only about 4 marks. Today we discuss or focus first on introduction. पहिल्यांदा या टॉपिकची आपण प्रस्तावना थोडक्यामध्ये समजून घेऊया. या टॉपिक मध्ये नेमकं काय आपण शिकायचं आहे, काय अभ्यासायचं आहे हे अगोदर पहिल्या लेक्चर मध्ये व्यवस्थित समजून घेऊया आणि नंतर एक आर्टिकल व्यवस्थित आपण फोकस करूया. सो फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन अवर इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. Actually, we know very well kingdom animalia includes vast variety of species, different types of species. Each and every species or organism is totally different from each other in all sense, such as some organisms are microscopic, some are macroscopic, some are very small, some are large, some are medium, some are in the form of plant, some are in the form of animals, as well as some are autotrophic. Autotrophic means they prepare their own food, called as autotrophs. And some are heterotrophs. They cannot prepare their own food. That species is called as a heterotrophs. या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे या पृथ्वी तलावरती आपल्याला सजीव असलेले दिसून येतात. सजीवामध्ये आपण फोकस कोणावरती केलेला आहे? प्राण्यांच्यावरती केलेला आहे. कारण टॉपिकचं टायटल काय? किंगडम ॲनिमलिया. सो फॉरगेट अबाउट प्लांट. आता या ठिकाणी वनस्पतींचा आपण विचार करायचा नाही, फक्त प्राण्यांच्यावरती फोकस करूया. आणि हियर ईच अँड एव्हरी ॲनिमल्स इज टोटली डिफरंट फ्रॉम ईच अदर. सर्वच प्राणी एकमेकापासून वेगळे आहेत. काही एकदम सूक्ष्म आहेत, लाईक ए बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाई. Some are macroscopic, थोडेसे जरा मोठे, थोडेसे मोठे as compared to microscopic. Example, हायड्रा. हायड्रा थोडासा असा पाहिला तर दिसू शकतो, त्यामुळे त्याला मॅक्रोस्कोपिक असं म्हटलं तरी चालू शकेल. And some are small which are present in water like non-chordates. ज्यांना पाठीचा कणा नाही असे जे छोटे प्राणी आहेत त्यांना आपण स्मॉल ॲनिमल्स असं म्हणूया. अँड सम आर लार्ज. मॅक्झिमम प्राणी आकाराने मोठे आहेत, जसं की सस्तन प्राणी क्लास मॅमेलियामध्ये प्राणी येतात. ईच अँड एव्हरी ॲनिमल्स इज टोटली डिफरंट फ्रॉम ईच अदर. प्रत्येक प्राणी एकमेकापासून वेगळा आहे इन ऑल सेन्स, सर्वार्थ. देअर हॅबिटॅट, प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, त्याची राहण्याची जागा वेगळी असते, त्याचा अधिवास
म्हणजे राहण्याची जागा म्हणजेच हॅबिटॅट वेगळं असतं. टाइप ऑफ लोकोमोशन त्याची हालचाल वेगळी असते. टाइप ऑफ न्यूट्रिशन और मोड ऑफ न्यूट्रिशन त्याचे खाद्य पदार्थ वेगळे असतात. खाण्याचा प्रकार वेगळा असतो. as well as here mode of रिप्रोडक्शनचा पॅटर्न सुद्धा वेगळा असतो. याचाच अर्थ सर्वार्थानं प्रत्येक प्राणी एकमेकापासून वेगळा असतो अँड फाउंड इन मिलियन्स इन नंबर. अत्यंत खूप संख्येनं दशलक्षाच्या वरती खूप संख्येनं हे प्राणी आपल्याला या पृथ्वीतलावरती असलेले दिसून येतात. ड्यू टू देअर vast variety and large quantity, these animals must be grouped together in systematic and orderly manner. ही इतकी असंख्य प्राणी असल्यामुळं, इतकी प्रचंड विविधता असल्यामुळं हे सगळे प्राणी एका ठिकाणी कुठेतरी आपण जोडले गेले पाहिजेत, एकत्रित आणले गेले पाहिजेत. आणि तेही एकत्रित आणताना कुठेतरी त्याच्यामध्ये सिस्टमॅटिकपणा असला पाहिजे, सायंटिफिकपणा असला पाहिजे, ऑर्डरली मॅनर असला पाहिजे, साचेबद्ध ग्रुपिंग केलं पाहिजे. सच ए टाइप ऑफ कॅटलॉगिंग सिस्टीम इज कॉल्ड ॲज ए क्लासिफिकेशन. यालाच आपण खऱ्या अर्थानं वर्गीकरण असं म्हणतो. टू अवॉइड कन्फ्युजन ऑफ अवर स्टडी. प्रत्येक प्राण्याचा अभ्यास करणं इट इज इम्पॉसिबल व्हिच आर प्रेझेंट इन अवर बायोस्फिअर. लिव्हिंग वर्ल्ड मध्ये जेवढे प्राणी आहेत, जेवढे सजीव आहेत, प्रत्येक सजीवाचा, प्रत्येक प्राण्याचा अभ्यास करणं प्रॅक्टिकली कोणालाही शक्य नाही. आणि जर सर्वच प्राण्यांचा व्यवस्थित जर अभ्यास करायचा असेल तर ढोबळमानानं अभ्यास करावा लागतो, कॉमनली स्टडी करावा लागतो टू अवॉइड कन्फ्युजन. हेन्स these animals must be grouped together in a systematic and orderly manner called as a classification. त्यालाच खऱ्या अर्थानं वर्गीकरण असं म्हटलं जातं. वर्गीकरण केल्यामुळे काय होतं? आपण कमी वेळेत इझिली सर्व प्राण्यांचा अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ फिश, मासे म्हटलं की त्याचे कॉमन कॅरेक्टर एकसारखे असतात. त्यामुळं गरज नाही की पाण्यामध्ये जेवढ्या प्रकारचे मासे असतात त्या सगळ्या प्रकारच्या माशांचा पुन्हा डिटेल अभ्यास करण्याची गरज नाही. मासे म्हटलं की कॉमन कॅरेक्टर आपल्या लक्षात आले, ओके. या अर्थानं आपण जर अभ्यास करत गेलो तर आपण पृथ्वी तलावरच्या सर्व सजीवांचा, सर्व प्राण्यांचा कमी वेळेत चांगला अभ्यास करू शकतो. एका फिशचा जर अभ्यास करत गेलो तर केवळ फिश याच स्पेसीजचा, व्हरायटीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला किंवा कोणालाच एक आयुष्य पुरणार नाही. बाकीची अजून किती व्हरायटी ऑर्गॅनिझमची आहे, प्राण्यांची आहे, आणि ह्या सर्वांचा अभ्यास करायचा असेल तर मग त्या ठिकाणी ग्रुपिंग करावं लागेल, कॅटलॉगिंग करावं लागेल, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करावं लागेल. अँड हिअर टॅक्सॉनॉमी इज ए गुड ब्रांच ऑफ क्लासिफिकेशन और अप्लाइड बायोलॉजी. आपली जी अप्लाइड बायोलॉजीची अत्यंत महत्वाची शाखा कोणती असेल? टॅक्सॉनॉमी. मग ह्या टॅक्सॉनॉमी मध्ये काय केलं जातं? इट इज ए ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with study of कलेक्शन, गोळा केलं जातं, देन सेपरेशन, बाजूला काढलं जातं, कलेक्शन, सेपरेशन अँड देन डिस्क्रिप्शन, त्याची पूर्ण माहिती समजून घेतली जाते, अँड देन आयडेंटिफिकेशन और नेमिंग, प्रॉपर नेमिंग ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. सगळे प्राणी एकत्रित केले जातील म्हणजे गोळा केले जातील, त्यातले एकसारखे कॅरेक्टर असणारे बाजूला काढले जातील, सेपरेशन,
त्यानंतर त्याचं काय केलं जाईल, डिस्क्रिप्शन, कॉमन माहिती सांगितली जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ग्रुपला नाव दिलं जाईल, नेमिंग ऑफ दॅट ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ सिमिलर कॅरेक्टर ओनली. एकसारखे गुणवैशिष्ट्ये असलेले आहेत त्याच्यानुसार ते ग्रुपिंग केलं जाईल. सच ब्रांच इज कॉल्ड ॲज ए टॅक्सॉनॉमी. याला खऱ्या अर्थानं टॅक्सॉनॉमी असं म्हटलं जातं. आणि असं टॅक्सॉनॉमी केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण केलं असं आपण म्हणतो. अँड हिअर स्पेसीज इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन ऑर टॅक्सॉनॉमी. वर्गीकरणाच्या संदर्भात स्पेसीज, मराठीमध्ये त्याला प्रजात असं म्हटलं जातं. प्रजात किंवा प्रजाती म्हणजे स्पेसीज. इट इज द युनिट ऑफ टॅक्सॉनॉमी ऑर क्लासिफिकेशन. वर्गीकरणाचं सर्वात महत्वाचं युनिट, एकक कोणतं असेल तर ते स्पेसीज असलेलं दिसून येईल. या पद्धतीनं हे वर्गीकरण फार महत्वाचं आहे, कारण आपल्या कोणालाही शक्य नाही एका प्राण्याचा अभ्यास करणं. त्यामुळं ऑन द बेसिस ऑफ सिमिलर कॅरेक्टर ग्रुपिंग इज इसेन्शियल टू अवॉइड कन्फ्युजन ऑफ स्टडी. आणि म्हणून क्लासिफिकेशन करावं लागतं, म्हणून ग्रुपिंग करावं लागतं. आणि हे करत असताना ऑन द बेसिस ऑफ सिमिलर कॅरेक्टर, एकसारखे कोणकोणते कॅरेक्टर आहे त्याच्यानुसार ग्रुपिंग केलं जातं. आणि म्हणून वर्गीकरण करता येणं शक्य आहे. आणि वर्गीकरण केल्यामुळं इझिली आपण अभ्यास करू शकतो. And here this classification is depends upon some basic criteria. जर वर्गीकरण करायचं असेल तर अत्यंत महत्वाचे बेसिक क्रायटेरिया असतात, which is apply on each and every animal or species. पृथ्वी तलावरती जेवढे काय प्राणी आहेत किंवा जेवढ्या काय व्हरायटी आहेत त्याच्यावरती 7 बेसिक क्रायटेरिया अप्लाय केले जातात. अँड हिअर दीज आर द 7 बेसिक क्रायटेरियाज. आणि हे 7 बेसिक क्रायटेरिया अप्लाय केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला ग्रुपिंग करता येतं, क्लासिफिकेशन करता येतं, म्हणजेच टॅक्सॉनॉमी करतो. आणि मग आपण खऱ्या अर्थानं अत्यंत सिस्टमॅटिकली, सायंटिफिकली, ऑर्डरली मॅनरनं स्टडी इझिली करू शकतो. दिस इज ॲक्च्युली प्रॉपर इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. आणि खऱ्या अर्थाने या टॉपिकमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स, अपृष्ठवंशीय प्राणी आणि पृष्ठवंशीय प्राणी, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट. थोडक्यात पाठीचा कणा नसलेले प्राणी, पाठीचा कणा असलेले प्राणी, ह्या दोन्हींचा आपल्याला डिटेल स्टडी करून घ्यायचा आहे. आपल्याला जवळजवळ 9 ते 10 फायलम्स पाहिजे नॉन कॉर्डेट्स मधले. पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचे 9 ते 10 फायलम्स पाहिजे. अगदी डिटेल व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉर्डेट्स, पाठीचा कणा असलेले, त्याच्यामध्ये महत्वाचे 5 क्लासेस, 5 क्लासेस पैकी एक कोणते येतील, पायसेस मत्स्यवर्ग, अँफिबिया उभयचर प्राणी, रेप्टेलिया सरपटणारे प्राणी, एव्स पक्षी आणि लास्ट मॅमेलिया सस्तन प्राणी. या पद्धतीनं प्राण्यांचं डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिक मध्ये करायचं आहे. या ठिकाणी वर्गीकरण करत असताना महत्वाचे 7 बेसिक क्रायटेरिया जे अप्लाय केले जातात ते कोणकोणते आहेत तर ते या ठिकाणी मुद्दाम मी जाणीवपूर्वक लिहिलेले आहेत. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट बॉडी प्लॅन, सेकंड सिमेट्री, थर्ड हॅबिटॅट, फोर्थ जर्म लेयर, फिफ्थ बॉडी कॅव्हिटी, सिक्स सेगमेंटेशन and 7 skeleton. We see one by one about this criteria. हे अत्यंत मूलभूत घटक आहेत. वर्गीकरण करायचं असेल तर कोणते घटक त्याच्यावरती अप्लाय केले जातात ते मूलभूत घटक
अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. हे एकदा समजलं की वर्गीकरण करायला सोपं जातं आणि म्हणून पहिल्याच लेक्चरला इंट्रोडक्शन आणि बेसिक क्रायटेरिया समजून घेणं गरजेचं आहे. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट हिअर बॉडी प्लॅन. व्हॉट इज मीन बाय बॉडी प्लॅन? मग बॉडी प्लॅन म्हणजे काय? You know very well. The body of an animal is made up of 4 levels of organization. या पृथ्वी तलावरचा कोणताही प्राणी असो त्याचं शरीर 4 प्रकारच्या लेवल्सनी बनलेलं असतं. फर्स्ट, बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स. शरीर पेशींनी बनलेलं आहे. दिस इज द फर्स्ट लेवल. And these cells are developed into tissue. पेशींचं रूपांतर भविष्यात कशामध्ये होतं? टिश्यू, ज्याला उती असं म्हणतो. सेकंड लेवल टिश्यू. थर्ड, these tissue again develops into organ. टिश्यूचं रूपांतर ऑर्गन म्हणजे अवयवामध्ये होतं. दिस इज द थर्ड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. Last, number of organs combines to form system. मग बॉडीतल्या संस्था तयार होतात. सिस्टीम. एक्झाम्पल कोणतं देता येईल? डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था, नर्वस सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम. या पद्धतीनं बॉडीमध्ये संस्था तयार होतात. कोणकोणते 4 लेवल्स आहेत बघा. फर्स्ट, बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स. सेकंड, सेल्स आर डेव्हलप इनटू टिश्यू. देन थर्ड, टिश्यू आर डेव्हलप्स इनटू ऑर्गन. and last, organs are developed into system. These are the 4 levels of organization. We see one by one. Here actually body plan divides into 3 subtypes. 3 subtypes. First type is called as a cell aggregate body plan. Cell aggregate body plan. This is the first type. आत्ताच मी या ठिकाणी सांगितलं, the body of an animal is made up of only cells. त्या प्राण्याचं शरीर फक्त आणि फक्त पेशींनीच बनलेलं असेल. Cells are not developed into tissue. पेशींचं रूपांतर उतीमध्ये झालेलं नाही. साहजिकच टिश्यू मध्ये रूपांतर झालं नसेल तर त्याचं रूपांतर पुन्हा ऑर्गन मध्ये होईल का? होणार नाही. पुन्हा ऑर्गनचं रूपांतर सिस्टीम मध्ये होईल का? नाही. म्हणजे अत्यंत प्राथमिक अवस्था असेल, पूर्व अवस्था असेल. व्हेरी सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन. बॉडी इज मेड अप ऑफ ओनली सेल्स. फक्त शरीर पेशींनी बनलेलं असेल. इथपर्यंतच त्या प्राण्याची डेव्हलपमेंट झालेली असेल. त्याला म्हणायचं सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. एक्झाम्पल स्पॉन्जेस. Example, sponges. Suppose this is the sponge body, and here you know very well body consists number of pores. अंगावरती खूप छिद्र असतात आणि या छिद्रातून हवा असणारं मटेरियल आत जाईल, बॉडी मध्ये एंट्री करेल लाईक दिस, आणि नको असणारं मटेरियल रिलीज लाईक दिस, किंवा या ठिकाणी रिलीज लाईक दिस. हवं असणारं मटेरियल इकडून असं आत घेतलं जाईल, नको असणारं मटेरियल असं बाहेर टाकलं जाईल. या पद्धतीनं बॉडीची अरेंजमेंट फक्त पेशींनी बनलेली असेल. सेल्स आर नॉट डेव्हलप इनटू टिश्यू, नॉट डेव्हलप इनटू ऑर्गन, नॉट डेव्हलप इनटू सिस्टीम. हा जो प्राथमिक अवस्था आहे, लाईक ए स्पॉन्ज.
याला म्हणायचं सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. या पद्धतीची ही पहिली डेव्हलपमेंट असलेली आपल्याला दिसून येईल. देन सेकंड, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे काय? सपोज दिस इज द हायड्रा बॉडी. सपोज दिस इज द हायड्रा. हा हायड्रा नावाचा प्राणी. दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ हायड्रा. हिअर animal body is made up of cells. Cells are developed into tissue. आता इथं सेकंड ऑर्गनायझेशन डेव्हलप झालेलं आहे. बॉडी फक्त पेशींनी बनलेली नसून पेशीचं पुन्हा डेव्हलपमेंट कशामध्ये झालेलं आहे? टिश्यू. हेन्स हिअर माउथ, याला आपण माउथ कॅव्हिटी असं म्हणतो. This mouth is useful for intake of food. अन्न पदार्थ खाण्यासाठी, म्हणजे इथून अन्न पदार्थ असे आतमध्ये घेतले जातील. आफ्टर सम टाइम इट डायजेस्ट. त्याचं पचन होईल. बट व्हॉट अबाउट अनडायजेस्टेड फूड मटेरियल? खाल्लेलं सगळंच पचन होतं का? नाही. काही पदार्थ अपचन होतात. अनडायजेस्टेड फूड मटेरियल रिमेन हिअर. मग ते कुठून बॉडीच्या बाहेर फेकून दिलं जाईल? हिअर अनदर ओपनिंग मीन्स एनस इज ॲब्सेंट. इथं एनस नाही. मग अनडायजेस्टेड फूड मटेरियल थ्रोन आउट सेम ओपनिंग. ह्या माउथ द्वाराच अन्न खाल्लं पण जातं आणि अपचन झालेलं अन्न पदार्थ सुद्धा बाहेर फेकून देताना युज्ड ॲज अ सेम ओपनिंग. या पॅटर्नला म्हणायचं ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. म्हणजे इथं एकच छिद्र आहे, दुसरं छिद्र म्हणजे एनस ॲब्सेंट आहे. हे इथं महत्वाचं आहे. लाईक अवर सॅक. तुम्ही कॉलेजला येताना जी सॅक वापरता, बॅग वापरता, त्याला दप्तर ठेवण्यासाठी, वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी चेन उघडताना ठेवता. खाली तुमच्या बॅगला, सॅकला कुठेही ओपनिंग नसतं आणि काढताना सुद्धा वरच्या चेन मधून काढता. सेम लाईक अ बॅग. म्हणून तर या ठिकाणी म्हटलंय ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. इथं सेल्स आर डेव्हलप इनटू टिश्यू. टिश्यू मध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. हा दुसरा प्लॅन असेल. देन थर्ड, ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. दिस इज द थर्ड क्रायटेरिया. आता या ठिकाणी काय असेल? सपोज दिस इज द फिश. Suppose this is the fish. Here mouth is present. Fish म्हटलं की mouth आहेच. And suppose this is the rough diagrammatic representation of digestive system and here anus. इथं मात्र anus आहे, इथं माउथ आहे. म्हणजे अन्न पदार्थ खाण्यासाठी माउथ आहे. जे पचन झालंय, डायजेस्टेड फूड मटेरियल झालेलं आहे, ते असं बॉडीला जाईल. आणि जे अपचन झालेलं आहे, अनडायजेस्टेड फूड मटेरियल, that can be eliminated with the help of last opening called as anus. Anus द्वारा अपचन झालेलं अन्न फेकून दिलं जातं. Two separate openings are here. दोन स्वतंत्र
of food, and another opening used as to eliminate undigested food. याला म्हणायचं ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लॅन. याचा अर्थ काही प्राणी या प्लॅन मध्ये बसतील, काही प्राणी या प्लॅन मध्ये बसतील, काही प्राणी याच्यामध्ये बसतील. अशा पद्धतीनं वर्गीकरण करत असताना हे क्रायटेरिया अप्लाय केले जातात आणि मग इझिली आपल्याला वर्गीकरण करणं सोपं जातं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट फर्स्ट कन्सेप्ट बॉडी प्लॅन. देन सेकंड सिमेट्री. Then second concept here, symmetry. Symmetry means regularity in the arrangement of body part. Regularity in the arrangement of body part is called as a symmetry. म्हणजे काय? Body of any type of organism or animal divides into two equal wholes. कोणत्याही प्राण्याचा मधून सेक्शन घेतला आणि दोन इक्वल पार्ट निघतात का निघत नाहीत त्याच्यावरून सिमेट्री ठरते. कोणताही प्राणी असो त्याचा बरोबर मधून असा सेक्शन घेतला आणि त्याचे दोन इक्वल पार्ट मिरर इमेज येते का येत नाही याला म्हणायचं रेग्युलरिटी in the arrangement of body part. That concept is called as a symmetry. प्रत्यक्षात त्याचे टाइप्स बघत असताना तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. There are also three types. First one is called as a asymmetry. 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 Example: amoeba. Example: amoeba. You know very well amoeba body. It is irregular in shape. अनिश्चित आकार असतो अमिबाचा. म्हणजे अशा पद्धतीने कसाही असेल, कसाही असतो इर्रेग्युलर शेप. मग या अमिबाचा कोणत्याही अँगल मधून असा सेक्शन घेतला, कुठूनही सेक्शन घेतला तर त्याचे इक्वल पार्ट निघतील का? म्हणजे इकडं जसं दिसतंय सेम इकडं दिसेल का? नाही. कुठूनही सेक्शन घ्या दोन इक्वल पार्ट निघत नाहीत. कॉल्ड ॲज ए असिमेट्री. त्याला म्हणायचं असिमेट्री. देन सेकंड रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री. एग्जाम्पल कोणतं देता येईल? स्टारफिश. एग्जाम्पल स्टारफिश. त्याचा शेप तुम्हाला माहिती आहे. सपोज दिस इज द स्टारफिश बॉडी. मग आता स्टारफिशला काय करावं लागेल? त्याचे जर इक्वल पार्ट काढायचे असतील तर एका सेक्शन मध्ये निघतील का? नाही. वी हॅव टू टेक नंबर ऑफ सेक्शन विथ द हेल्प ऑफ रेडियस. अनेक सेक्शन घ्यावे लागतील तेव्हा इक्वल पार्ट निघतील, मिरर इमेज निघतील. म्हणजे इथून एक सेक्शन घ्यावा लागेल, इथून एक सेक्शन घ्यावा लागेल. लाईक दिस 5 sections we take from radius. तेव्हा प्रत्येक ठिकाणी इक्वल पार्ट निघतील. That type of symmetry is called as a radial symmetry. Example: starfish. And third, bilateral symmetry. Bilateral symmetry. Suppose this is fish. Fish body. हा fish आहे. We have to take like this section.
when we have to take section exact at midpoint. बरोबर मधून सेक्शन घेतला की दोन इक्वल पार्ट निघतात. आपलं सुद्धा मधून सेक्शन घेतला तर बरोबर अर्धी बॉडी इकडं अर्धी बॉडी इकडं सेम मिरर इमेज निघेल. याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. काही प्राणी यामध्ये मोडतील बायलॅटरल मध्ये, काही प्राणी रेडियल सिमेट्री मध्ये मोडतील, काही प्राणी असिमेट्री मध्ये मोडतील. या पद्धतीनं क्रायटेरिया अप्लाय करावा लागतो म्हणजे ग्रुपिंग करणं सहज शक्य होतं, वर्गीकरण करणं सहज शक्य होतं, साहजिकच कमी वेळेत चांगला अभ्यास होतो. आर यू गेटिंग दिस हियर अबाउट सिमेट्री? देन हॅबिटॅट. थर्ड पॉइंट हॅबिटॅट. हियर हॅबिटॅट म्हणजे नॅचरल प्लेस वेअर ॲनिमल लिव्ह. नैसर्गिकरित्या जो प्राणी जिथे राहतो त्याची राहण्याची जागा त्याला हॅबिटॅट म्हटलं जातं, अधिवास असं म्हटलं जातं. अँड यू नो व्हेरी वेल देर आर सो मेनी टाइप्स ऑफ हॅबिटॅट. अनेक खूप प्रकार येतात. वन बाय वन त्यातले महत्वाचे घेऊया. फर्स्ट अबाउट ॲक्वेटिक, ज्याला आपण पाण्यामध्ये जलीय म्हणतो आपण. ॲक्वेटिक म्हटलं की पुन्हा त्याचे सोर्सेस आहेत. पहिलं मराईन वॉटर, समुद्रातलं पाणी. दुसरं इच्चुरीज, खाडीतलं. खाडी वेअर रिव्हर मीट टू द सी, जिथं नदी समुद्राला मिळते त्याला आपण खाडी असं म्हणतो. इंग्लिशमध्ये इच्चुरीज असं म्हटलं जातं. आणि तिसरं फ्रेश वॉटर, आपलं गोड पाणी जे नदीमध्ये असतं, डबक्यामध्ये असतं, तलावामध्ये असतं, त्याला फ्रेश वॉटर असं म्हटलं जातं. म्हणजे त्यामध्ये राहणारे प्राणी ॲक्वेटिक. देन सेकंड ॲम्फिबियन, उभयचर प्राणी. दोज ॲनिमल व्हिच लिव्ह इन वॉटर एज वेल एज ऑन लँड. असे प्राणी की जे पाण्यामध्ये सुद्धा राहतात, जगतात आणि पाण्याच्या बाहेर येऊन सुद्धा ते प्राणी राहतात, जगतात. याला म्हणायचं ॲम्फिबियन, उभयचर. थर्ड रेप्टेलियन, दे क्रिपिंग ऑन ओव्हर लँड, ज्याला टेरेस्ट्रियल म्हणतो. वी पीपल ऑल्सो वॉकिंग ऑन लँड, आपण जमिनीवरती चालतो. टेरेस्ट्रियल, जमिनीवरती राहणाऱ्यांना टेरेस्ट्रियल असं म्हटलं जातं. सम आर अर्बोरियल, झाडावरती जे राहतात, सरपटत चालतात, जे झाडावरती असतात त्यांना आपण काय म्हणतो? अर्बोरियल. सम आर एरियल लाईक एव्स, पक्षी, वेल अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. हवेमध्ये उड्डाण करतात, संचार करतात. म्हणजे सम आर ॲक्वेटिक, सम आर ॲम्फिबियस, सम आर टेरेस्ट्रियल, सम आर अर्बोरियल म्हणजे झाडावरचे, सम आर एरियल म्हणजे अवकाशात उड्डाण करणारे, अँड हियर सम आर पॅरासाइटिक. पॅरासाइटिक म्हणजे अन्न पदार्थासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहणारे. त्याच्यात पुन्हा प्रकार पडतात एक्टोपॅरासाइट, एंडोपॅरासाइट. काही दुसऱ्याच्या शरीराच्या वरती राहतात, त्याला एक्टोपॅरासाइट असं म्हणलं जातं. एक्झाम्पल लीच. लीच म्हणजे जळू. तो बॉडीला बाहेर चिकटतो आणि सक द ब्लड, आपलं रक्त शोषून घेतो, त्याला लीच, जळू असं म्हटलं जातं. एक्टोपॅरासाइटिक इन नेचर. एंडोपॅरासाइटिक, काही असे प्राणी असतात दुसऱ्याच्या शरीराच्या आतमध्ये राहतात, लिव्ह इनसाइड ऑफ अनदर एनिमल. एक्झाम्पल लिव्हर फ्लूक, शेळीच्या यकृतावरती सापडणारा हा प्राणी, त्याला लिव्हर फ्लूक असं म्हटलं जातं. या पद्धतीनं हे खूप प्रकार आहेत. त्याला आपण हॅबिटॅट असं म्हणतो. प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, त्याची नैसर्गिक राहण्याची जागा असते, त्याला आपण अधिवास
इंग्लिशमध्ये हॅबिटॅट असं म्हणतो आणि कुठे राहतो त्याच्यानुसार सुद्धा त्याचं वर्गीकरण करता येतं. हा तो प्रकार असेल हॅबिटॅट. द नेक्स्ट जर्म लेयर्स. जर्म लेयर्स. Here actually during in embryonic condition गर्भ अवस्थेत जेव्हा कोणताही एम्ब्रिओ असतो तर त्याचे लेयर्स पडत असतात, स्तर पडत असतात. का? लिसन केअरफुली. सपोज दिस इज द हॅप्लॉइड मेल गॅमेट. This is haploid female gamete. When these haploid male gamete, female gamete fuse to form a diploid zygote. हा diploid zygote तयार झाला. हा स्पर्म आहे. हा ओव्हा आहे. आपला जन्म कसा होतो पहा. हा स्पर्म शुक्राणू, हा ओव्हा म्हणजे स्त्री बीज, हा हॅप्लॉइड मेल गॅमेट, हा हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, दोघं एकत्रित येतील. हा डिप्लॉइड झायगोट तयार होतो, गर्भ तयार होतो. ऍक्च्युली दिस इज ए सिंगल सेल. ही एकच पेशी असते. पण या एका पेशीनं आपलं शरीर तयार होऊ शकत नाही. वी आर द गुड एक्झाम्पल ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बहुपेशीय प्राण्यांचं उत्तम एक्झाम्पल आपण आहोत. Here this single cell divide and redivide into number of equal cells. याच्या अनेक पेशी होतात. एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32, 32च्या 64. रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ सेल टेक्स प्लेस. पेशींचा समुदाय तयार होईल, गोळा तयार होईल. मग पेशीचा गोळा तयार झाल्यानंतर आपली बॉडी तयार होईल का? होणार नाही. रिअरेंजमेंट अँड रिऑर्गनायझेशन ऑफ सेल टेक्स प्लेस. ह्या पेशींच्या गोळ्याची उलटापालट होते, रिअरेंजमेंट होते, रिऑर्गनायझेशन होते अँड फॉर्म्स 3 प्रायमरी जर्म लेयर. आणि मग 3 महत्वाचे जर्म लेयर तयार होतात. आउटर एक्टोडर्म. आउटर कोणता आहे? एक्टोडर्म, बाहेरचा. मिडल मेसोडर्म, हा मधला असतो तो मेसोडर्म असतो. अँड इनर एंडोडर्म, आतला एंडोडर्म असतो. असे 3 थर तयार होतात. बाहेरचा एक्टोडर्म, मधला मेसोडर्म, आतला एंडोडर्म. हे 3 थर तयार होतात. आणि या एक्टोडर्म पासून शरीराचे बाह्य अवयव तयार होतात भविष्यात. ह्या मेसोडर्म पासून शरीराचे मधले अवयव तयार होतात. आणि एंडोडर्म पासून शरीराचे आतले अवयव तयार होतात. अवयव तयार होण्याच्या प्रक्रियेला ऑर्गेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. हे एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म असे 3 थर असतात. ही 3 थर जर तयार झाले तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हटलं जातं. ट्रिप्लोब्लास्टिक. And sometimes some animal body is made up of only outer ecto, inner endo, middle layer absent. काही प्राण्यांचं शरीर डायरेक्ट आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म पासून बनतं, मधला लेयर नसतो. आणि काही प्राण्यांचं शरीर 3 लेयर्स पासून बनतं. 3 लेयर पासून ज्यांचं शरीर बनतं त्याला म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक. आणि 2 लेयर पासून बनतं त्याला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक. Di means 2, tri means 3, 3 layer. Is it clear? हे सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो जर्म लेयर. The next
स्पेस, एम्प्टी स्पेस. आपल्या शरीरामध्ये रिकामी पोकळी असते. मग या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी जी आहे याचेही पुन्हा 3 उपप्रकार पडतात. पहिला असेल असिलोमेट. असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये पोकळीच नसते. असिलोमेट याचा अर्थ ॲनिमल बॉडी इज डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅट. काही प्राण्यांचं शरीर दोन्ही बाजूनं चपट असतं, एकदम चपट असतं, शरीरामध्ये पोकळीच नसते. एक्झाम्पल लिव्हर फ्लूक, फ्लॅट वर्म. दुसरं सिलोमेट. सिलोमेट शरीरामध्ये पोकळी असणारे प्राणी. एक्झाम्पल वी पीपल. छातीची पोकळी, पोटाची पोकळी, थोरॅसिक कॅव्हिटी, ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे. हेन्स वी आर इन्क्लुडेड इन सिलोमेट ॲनिमल. आणि ज्यांचं शरीर पूर्ण चपट आहे दोन्ही बाजूनं ते कशात मोडतील? असिलोमेट. आणि तिसरा सुडोसिलोमेट. सुडोसिलोमेट याला फॉल्स सिलोमेट म्हणायचं. म्हणजे पोकळी आहे पण अधूनमधून आहे. म्हणजे कशी? सपोज दिस इज द बॉडी कॅव्हिटी. समजा ही बॉडी कॅव्हिटी आहे, तर हिअर पॅचेस आर लाईक दिस ॲट इंटरवल. मध्ये मध्ये पेशींचे पॅचेस असतील. अखंड पूर्ण पोकळी नसते. थोडी पोकळी, मध्येच भरीव, पुन्हा पोकळी, मध्येच भरीव भाग. या पद्धतीनं समव्हॉट पॅचेस आर देअर. अशी एक वेगळीच पोकळी असते. थोडी पोकळी, थोडं भरीव, थोडं पोकळी, थोडी भरीव. या पद्धतीनं सुडोसिलोमेट. एक्झाम्पल अस्कॅरिस. जंत. आपल्या पोटामध्ये जे जंत सापडतात अस्कॅरिस, तर त्याचं कोणत्या प्रकारचे असते? सुडोसिलोमेट या प्रकारची बॉडी कॅव्हिटी असते. आपण कशात मोडतो? सिलोमेट. आणि चपटे प्राणी कशात मोडतात? असिलोमेट. या पद्धतीचा बॉडी कॅव्हिटी सुद्धा क्रायटेरिया अप्लाय केला जातो. द नेक्स्ट सेगमेंटेशन. सेगमेंटेशन मीन्स बॉडी ऑफ एन एनिमल transversely divided into number of segments. समजा असा प्राणी आहे, तर त्याची बॉडी ट्रान्सवर्सली डिवाइडेड इनटू नंबर ऑफ इक्वल पार्ट्स लाईक दिस. याला सेगमेंटेशन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल अर्थवर्म, गांडूळ. गांडुळाच्या अंगावरती अशा छोट्या छोट्या रेषा दिसतात. रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये तुम्ही त्याला धक्का लावला की तो गोल होतो. पैसा, ज्याला मराठीमध्ये तुम्ही पैसा म्हणता लोकल लँग्वेज मध्ये, किंवा वाणी म्हणता. त्याच्या अंगावरती तुम्हाला रेषा दिसतात, त्याला म्हणायचं सेगमेंटेशन. ईच अँड एव्हरी सेगमेंट हिअर कोऑपरेट विथ ईच अदर. एकमेकाला सहकार्य करतात, समन्वय करतात, एकमेकावरती अवलंबून असतात. असे हे रेषा, वलय, मराठीमध्ये वलय म्हणायचं, इंग्लिशमध्ये सेगमेंट म्हणायचं. काही प्राण्यांच्या शरीरावरती सेगमेंट असतात, त्यांना सेगमेंटेड बॉडी म्हणायचं. आणि बऱ्याच प्राण्यांच्या शरीरावरती वलय नसतात, सेगमेंट नसतात, त्याला असेगमेंटेड बॉडी म्हणायचं. अ मीन्स ॲब्सेंट, सेगमेंट ॲब्सेंट. या पद्धतीने सेगमेंट असेल. सेगमेंटेडचे एक्झाम्पल कोणकोणते देता येईल? अर्थवर्म, गांडूळ. दुसरे एक्झाम्पल लीच, जळू. बरोबर आहे. या पद्धतीने सेगमेंटेड बॉडीची एक्झाम्पल आपल्याला देता येते. अँड लास्ट हिअर स्केलेटन. स्केलेटन मीन्स हार्ड पार्ट ऑफ द बॉडी व्हिच गिव्ह सपोर्ट, शेप, प्रोटेक्शन.
शरीराचा असा टणक भाग की ज्या टणक भागामुळं त्या प्राण्याचं संरक्षण होतं, त्या प्राण्याला शेप मिळतो आणि त्या प्राण्याच्या बॉडीला आधार मिळतो. मी काय म्हटलं? एनी हार्ड पार्ट ऑफ द बॉडी which give protection, shape and support. That hard part of the body is called as a skeleton. मग पहा, there are two types of skeleton. One is exoskeleton. One is exoskeleton. म्हणजे बाहेरच्या बाजूला टणक आवरण आहे. हार्ड पार्ट ऑफ द बॉडी which is present outside of that animal body. एक्झाम्पल बिटल, भुंगा. भुंग्याच्या बाहेरचं आवरण सगळं टणक असतं. एक्झाम्पल अजून कोणतं देता येईल? कॉकरोच, क्रॅब, खेकडा, प्रॉन, कोळंबी झिंगा यांच्या शरीराच्या बाहेरचं आवरण टणक असतं. त्याला म्हणायचं एक्झोस्केलेटन. आणि दुसरा प्रकार कोणता असेल? एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन म्हणजे काय? हार्ड पार्ट ऑफ द बॉडी which is present inside of that animal body. टणक भाग आहे पण शरीराच्या आत आहे. एक्झाम्पल, वी पीपल, आपण, आपल्या शरीराच्या आत हाडे आहेत, बोन्स. वी आर द गुड एक्झाम्पल ऑफ एंडोस्केलेटन. कारण जी बोन्स आहेत, हाडे, त्याच्यामुळं आपल्याला प्रोटेक्शन, संरक्षण मिळतंय. कसं संरक्षण मिळतंय? तर ही कवटीच्या आत मेंदू आहे. मेंदूचं संरक्षण ही कवटी करते. ह्या बरगड्यांच्या आतमध्ये हृदय, हार्ट, त्याचं संरक्षण होत आहे. म्हणजे इट गिव्ह प्रोटेक्शन, इट गिव्ह सपोर्ट, आधार देत आहे. हाडे असल्यामुळे आपल्या शरीराला आधार मिळतोय आणि शेप, पूर्ण शरीराला आकार सुद्धा हाडांच्या मुळे मिळतोय. आवर नेल्स, हेअर्स, आपली नख आणि केस कन्सिडर्ड ॲज ए एक्झोस्केलेटन. कारण ते एक्झोस्केलेटन मध्ये येतं, पण हाडे जास्त असतात म्हणून आपला प्रमुख प्रकार कोणता? एंडोस्केलेटन. या पद्धतीनं हे 7 क्रायटेरिया प्रत्येक प्राण्यावरती अप्लाय करून कॉमन कॅरेक्टर कोणते त्याच्यानुसार ग्रुपिंग केलं जातं, कॅटलॉगिंग केलं जातं, त्याचं टेक्सोनॉमिकल स्टडी केला जातो, म्हणजे क्लासिफिकेशन, म्हणजे वर्गीकरण केलं जातं. आणि मग कमी वेळेत आपला चांगला अभ्यास होतो. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ए क्लासिफिकेशन. याला वर्गीकरण असं म्हणतो. आणि या टॉपिक मध्ये आपण प्रमुख 2 भाग करणार आहोत, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. पाठीचा कणा नसलेले, पाठीचा कणा असलेले, असं डिटेल स्टडी आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. दिस इज ऍक्च्युअली फर्स्ट लेक्चर ऑफ दिस टॉपिक अबाउट इंट्रोडक्शन अँड बेसिक क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. I hope you understand about these first concept. Is it clear? Okay, thank you.